आणि दुसऱ्या बाजूला आई माऊली डोंगरे या दोन टीम मधील ही बॅटल आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं आता संघर्ष असणार आहे दोन्ही टीम मध्ये एक प्युअर क्लास क्रिकेट आपण पाहणार आहोत. पहिले षटक हाताळण्याकरिता स्वागतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर योगेश आणि किशोर. खऱ्या अर्थानं लेजंड आहेत नगावे टीम मधील. लेगसी ऑफ क्रिकेट म्हणायला हरकत नाहीये. अनेक वर्षांपासून या टीमसाठी या ठिकाणी चांगलं प्रतिनिधित्व करत आलेत. स्वागतचा पहिला बॉल, पहिला चेंडू त्या ठिकाणी क्रॉस बॅटचा वापर केला होता. लाऊड अपील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रिॲक्शन पहा सर्व खेळाडूंचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपील त्या ठिकाणी जरूर केली गेली होती. दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीनं आक्रमक स्वरूपामध्ये स्वागतला आपण पाहिलं, यष्टीरक्षक आशिषला आपण पाहिलं. पहिल्या बॉल पासून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे आई माऊली डोंगरी टीमचा. बॉलिंग अटॅक चांगला आहे या टीमकडे. स्पेशली मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं धावा चेस करत असताना सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला होता आशिष आणि त्याचबरोबर अमितने चांगली बॅटिंग त्या ठिकाणी केली होती. आणि यस इथे विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट या ठिकाणी कंप्लीट करत असताना मागच्या मॅच मध्ये स्वागतची गोलंदाजी थोडीशी या ठिकाणी त्याचा परफॉर्मन्स लो आपण पाहिला होता. परंतु आता या ठिकाणी सुरुवात चांगली झाली. सुरुवात विकेटने या ठिकाणी करून दिली आपल्या संघाला. सिद्धिविनायक नगावे टीमला एक मोठा धक्का दिला योगेशच्या रूपामध्ये. योगेशचा जर विचार केला तर चहूबाजूंना खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे. त्यामुळे या विकेटचं महत्व भरपूर मोठं होतं. नवीन बॅटर श्लोक मैदानामध्ये दाखल झालाय. सुरुवात चांगली झालाय. आई माऊली डोंगरी टीमसाठी डॉमिनेट करत आले या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. आकाशजी गावड आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत या व्यक्तीने घेतली गेली. इन ॲक्शनमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. लास्ट सीझनमध्ये काय बॅटिंग केली होती. स्पेशली श्री जागमाता रावळे टीमच्या अगेन्स्ट आकाशने जो परफॉर्मन्स दाखवला होता ना, अविस्मरणीय. अजून सुद्धा तो क्षण आठवतो. पुढचा बॉल या षटकातील फ्लोर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वॉट अ कॅच. जबरदस्त परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपण पाहतोय. विथ द फील्ड विथ द बॅट मिस्टर अमित पाटीलला आपण पाहू शकताय. चांगला झेल मिडॉन मध्ये टिपला गेलाय आणि श्लोकला आल्या पावली परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. जो ट्रॅप रचला होता आपण पाहतोय श्लोकच्या अगेन्स्ट फ्लोर लेनचा बॉल डिलिव्हर्ड केला गेला आणि बरोबर आपण पाहू शकताय मिडॉनला फिल्डर त्या ठिकाणी होता आणि त्यांनी चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. अमितला आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळवत असताना गोलंदाज स्वागतला आपण पाहतोय. त्या संघांच्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. त्या संघांना मी विनंती करतोय आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. आमच्या आयोजकांच्या वतीने ती सूचना आल्या. सुरुवात जबरदस्त झाली. मागच्या 2 चेंडूंचा परिपाठ जर आपण पाहिला गोलंदाज स्वागतचा, त्याचा जो परफॉर्मन्स आहे यादी गुडलेन स्पॉटवरून बॉल डिलिव्हर्ड केला आणि तदनंतर आपण पाहिलं फुल लेंथवरती चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. आणि मागचे दोन्ही बॉल परफेक्ट लाईन अँड लेंथवरती या ठिकाणी हाताळले गेलेत आणि त्याचमुळे इथून फलंदाजांना एक अडचण निर्माण झाली. हॅट्रिक बॉल. इथे सुद्धा संधी निर्माण झालाय. हॅट्रिकची संधी प्रयत्न करतायत. कॅच ड्रॉप अक्षय त्या ठिकाणी होता. यादी सुद्धा मगाशी आपण पाहिलं होतं. शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा अक्षयच्या माध्यमातून फिल्डिंगच्या बाबतीमध्ये चुका झाल्या होत्या. हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिक कुठेतरी हुकली गेले परंतु जी स्टार्ट आई माऊली डोंगरी टीमला हवी होती ती स्टार्ट मिळालंय. फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे. अमितने चांगला झेल टिपला होता परंतु तदनंतर आपण पाहिलं अक्षयला चुकी करताना 2दा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल क्रॉस बॅटचा वापर जरूर केला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं प्रॉपरली नाहीये. रन मिळणार नाही या बॉलवरती. स्वागतचा जो इंटेंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा स्ट्रॉंग या ठिकाणी आपण पाहतोय. स्वागतला मागच्या 4 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवले गेलेत आणि इकॉनॉमी चांगली आतापर्यंत मेंटेन केली गेली आहे. त्याचमुळे एक दडपण निर्माण झाले सिद्धिविनायक नगावी टीम समोर. त्यांच्याकडे जरूर चॅलेंज असणार आहे कारण ओपनली चॅलेंज करतोय मैदानामध्ये स्वागत विथ द बॉलने. या बॉलवरती स्ट्रेट बॅटने जरूर फटका खेळला जातोय. डीप मिड विकेटला फिल्डर नाहीये. डिस्टन्स मिळालाय आणि मिड विकेटला ठोकलाय षटकार फलंदाज आधीनं. 6 धावा षटकार. चांगला स्ट्रोक आपण पाहिला. प्रॉपर बॅट स्विंग त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. फलंदाज आधीचं जीवनदान मिळाल्यानंतर
लगेचच प्रहार केला गेलाय स्वागत वरती. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत या षटकामध्ये. बरोबर हाफ फॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पिकअप शॉट होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वॉड कॅच. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल आशिषच्या नावावरती अविस्मरणीय झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पाहू शकतायत. काय झेल या ठिकाणी घेतलाय. ज्या पद्धतीनं बॅटची कडा घेतली, तदनंतर वेळ फार कमी होता, कमी वेळेमध्ये जम्प घेतली, स्वतःला झोकून दिलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमधील वन ऑफ द बेस्ट कॅच मागील 2 दिवसांमधील आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषच्या नावावरती ग्रेट एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 100% डेडिकेशन त्या ठिकाणी दिले गेले आशिषने. आज आशिष नावाची चर्चा जरूर आपण पाहणार आहोत. काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. यष्टीरक्षण करत असताना तिथे त्याचे हात चालल्यात. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. गोलंदाजी करत असताना विकेट त्याने घेतल्यात. या तिन्ही फॉर्मॅटमध्ये एकच नाव आशिष, आशिष आणि आशिष. झेल जरूर ही क्लिप व्हायरल होताना आपण पाहणार आहोत. इन्स्टावरती, व्हॉट्सअप स्टेटसवरती, फेसबुकवरती जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इनक्रेडिबल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. किशोर अजूनही खेळपट्टीवरती आहे. सर्व काही अवलंबून असणार आहे या फलंदाजावरती. दुसऱ्या बाजूला सागरला आपण पाहतोय. आशिष दाखल झाल्या गोलंदाजी मार्कवरती. दिवस त्याच्यासाठी त्याच्या कारकिर्दीमधील एक अविस्मरणीय दिवस असणार आहे. सिनियर लेवलचं क्रिकेट आज या मोठ्या स्टेजला खेळण्याची संधी त्याला मिळाली आणि इथे आतापर्यंत त्याने ते चान्स ग्रॅब केल्यात. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट त्याने मिळवले होते. इकॉनॉमी तिथे सुद्धा चांगली होती आशिषची आणि बॅटिंग करत असताना रन्स सुद्धा त्याने बनवल्या होत्या. आणि या मॅचमध्ये त्याने जो झेल टिपलाय ना खऱ्या अर्थानं जबरदस्त खतरनाक कॅच होती. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आशिष दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. एक वेगवान गोलंदाज, स्पीड गन. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता. लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड झाला होता. लेफ्टी बॅटरसाठी अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून येताना पाहायला मिळतोय. महेंद्र पाटील सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला याच गावातून प्रवास ज्यांचा सुरू झाला नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या परिपूर्ण केल्या गेल्यात. किशोरांचा जर विचार केला तर एज मॅटर करत नाहीये. उम्र मायने नाही रखती, कारनामे हैसियत बताते. आणि तेच किशोरच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं. 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. आशिषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस होता. ऑफ ड्राईव्ह पुन्हा एकदा आपण पाहतोय. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर पोहोचेल एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरतीच समाधान व्यक्त केले दोन्ही बॅटर्सने. सागर आणि किशोर तर या जोडीला इथून धावा बनवावं लागणार आहे. येणाऱ्या 3 षटकांची जबाबदारी पूर्णपणे इथून स्वीकारावी लागणार आहे. कारण समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे आणि या बॉलिंग अटॅकला 2 हात करत असताना येणारा प्रवास सोपा नसणार आहे किशोर आणि सागरसाठी. या खडतर प्रवासामधून स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागणार आहे. रॉकी ग्रुप चषक 2026 आज दुसरा दिवस. आज की शाम किसके नाम. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. प्रचंड वेग या बॉलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर जो ग्रंट साऊंड आपण पाहिला, मुखामधून एक आवाज होताना आपण पाहिला आशिषच्या. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. मागील 3 चेंडूंमध्ये आपली ॲबिलिटी दाखवत असताना, डिफाईन करत असताना या मैदानावरती अजून एक चांगला बॉल. सागरला मागच्या दोन्ही बॉलवरती या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये पाठवलं गेलंय. ज्या लाईन अँड लेंथवरती आशिष गोलंदाजी करतोय तिथून अंदाज घेणं सागरला कठीण झालंय. बरोबर कुठल्याही स्पॉटवरती बॉल ठेवले जात आहेत. वेग चांगला आहे आशिषकडे. त्याचबरोबर कटरचा वापर या ठिकाणी करतोय. लेग कटर वेगाने या ठिकाणी हाताळतोय आणि मध्यंतरी आपण पाहिलं होतं ऑफ कटर सुद्धा धोकादायक ठरले होते फलंदाजांसाठी आशिषचे. हा सुद्धा बॉल प्रचंड वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगेवरती पूर्णपणे स्वार झाला आशिष. वेगेवरती लक्ष केंद्रित केलंय आणि त्याचबरोबर टप्पा सुद्धा या ठिकाणी जबरदस्त राहिलाय आशिषचा. सलग 3 डॉट बॉल सागरच्या विरोधामध्ये. मॅच मध्ये आशिष हे नाव या ठिकाणी थांबणार नाहीये. शेवटचा बॉल फुल टॉस होता. पॅटवरती व्यवस्थित चढलेला नाहीये. 3 पॉइंटला शतक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा मिळून झाली या बॉलवरती. थर्डमॅनला पण पाहिलं फिल्डरला.
2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. यस, सिंगल न घेतले म्हणजे डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 12. 12 रन्स स्कोरकावरती लागल्या गेल्यात. मागच्या दोन्ही ओव्हरमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलंय. आशिषचं षटक आपण पाहिलं, विकेटलेस राहिला, परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा फटका ओपनंट टीमला, ओपनंट बॅटरला या ठिकाणी खेळू दिलेला नाहीये. सागरच्या विरोधामध्ये टाकलेले 4 डॉट बॉल, प्रचंड वेग त्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहिला आणि परफेक्ट लाईन अँड लेंथवरती या ठिकाणी गोलंदाजी केले होते. तर ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेशला आपण पाहतोय. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. येणाऱ्या 2 षटकांमध्ये चॅलेंजिंग टोटल स्कोरकार्डवरती बिल्ड करावा लागणार आहे, कारण तो बॉलिंग अटॅक सिद्धिविनायक नगावे टीमकडे सुद्धा आहे. लास्ट मॅचमध्ये आपण पाहिलं होतं बानोबा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीम समोर आपण पाहिलं 41 धावांवरती थांबावलं होतं 5 षटकांमध्ये. किशोरला इनॅक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. सागर कासावीची गोलंदाजी खूप महत्त्वाची ठरणार आहे, परंतु त्यासाठी इथून एक चांगलं टार्गेट स्कोरकार्डवरती उभा करावा लागणार आहे, लढावं लागणार आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये स्पेशली डेथ ओव्हर्समध्ये या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागणार आहेत. येणारे 6 चेंडू सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतील. कल्पेशला आणले गेले गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट, पहिला बॉल कल्पेशचा पहिलाच बॉल लेफ्टी बॅटरसाठी ऑफ ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला होता. त्यासोबत एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमुळे या बॉलवरती धाव घेणं कठीण झालं होतं. किशोरला आपण पाहतोय जास्त संधी मिळालेली नाहीये मागच्या 2 षटकांमध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर यष्टांवरती जाऊन चेंडू आदळलाय आणि सिद्धिविनायक नगावे टीमला लागलाय 4था धक्का किशोरच्या रूपामध्ये. क्लीन बोल्ड. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राऊंड द विकेट गेले, लोअर फुल टॉस होता आणि बरोबर यष्टांवरती जाऊन आदळलाय. तदनंतर एक शांतपणे सेलिब्रेशन या ठिकाणी केलं होतं कल्पेशने. एक संयमी खेळाडू आहे कल्पेश, कधी न चिडणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं गोलंदाजीमध्ये तो ॲग्रेसिव्ह पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये निखिल दाखल झाला. चेंडूंचा जर विचार आपण केला तर 2 चेंडूंचा केलं मैदानामध्ये झाला. मागचे दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाकले गेलेत, चांगल्या रीतीने या ठिकाणी हाताळले गेलेत. याआधी ऑफ कटर होता, त्यानंतर स्लोवर वनचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि स्लोवर वनवरती विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज किशोरची. येणाऱ्या काळामध्ये किशोर सुद्धा धोकादायक ठरू शकला असता, कारण या सिच्युएशनला भरपूर वेळा आपण पाहिलंय किशोरने एक चांगली इनिंग खेळले, परंतु आज कुठेतरी त्याची कमी भासले. चांगला कटर तरीके पाहायला मिळाला. बोटनमध्ये जी कला आहे ना त्याचं एक चांगलं सादरीकरण मैदानामध्ये करत असताना कल्पेशला आपण पाहतोय. सीम प्रेझेंटेशन त्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. ऑफ कटर, लेग कटर चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. हा सुद्धा लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टंपिंगची संधी त्या ठिकाणी होती आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये संदेश आहेत आणि अजून एक विकेट कल्पेशच्या खात्यामध्ये 4थ्या बॉलवरती मिळाले. गॉन. चार चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेलेत. कुठल्या स्पॉटवरून हा बॉल फिरवला होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे यश मिळालेलं नाहीये, परंतु गोलंदाजाला यश मिळालंय. मुख्य मंचावरती आपण पाहू शकतायत आकाशजी गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. बुद्धीजी पाटील आपण पाहतोय, संकल्पजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणारं नाव निखिलजी गावड आपण पाहतोय. अजून एक चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही बॉल परफेक्ट लाईन अँड लेंथवरती या ठिकाणी टाकले गेलेत. प्रेझेंटेशन चांगले आहे गोलंदाज कल्पेशचं. ओव्हरमध्ये आपण पाहिलं सर 5 डॉट बॉल, विकेट मेटन ओव्हर सद्य करण्याची एक सुवर्ण संधी गोलंदाज कल्पेशकडे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो मोठा फटका यशस्वी झालाय. डीप मिड विकेटला आलाय शेवटच्या बॉलवरती षटकार. महत्वपूर्ण षटकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. यशच्या बॅटमधून एक यशस्वी फटका कल्पेशच्या विरोधामध्ये आलाय. ज्या कल्पेशने पहिल्या 5 बॉलमध्ये फलंदाजांना संघर्ष करायला लावलं होतं, त्याच कल्पेशच्या विरोधामध्ये या ठिकाणी षटकार ठोकलाय. भरपूर मागे ठेवला होता बॉल. गोलंदाज कल्पेशचा जो टप्पा होता भरपूर मागे होता आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी यशने उचलला. 18 धावा फलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
स्लॉगवर खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सागरकडून अजूनही अशा अपेक्षा असणार आहेत. दुसऱ्या बाजूला एक आशेचं किरण आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच यश ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. अक्षयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या सामन्यामध्ये अक्षय थोडंसं नियंत्रण नव्हतं गोलंदाजीमध्ये. आता सुद्धा संधी आहे, बॅक करावं लागणार आहे, स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. त्या ट्रोलर्सला हेटर्सला इथून उत्तर द्यावं लागणार आहे. या ओव्हरमध्ये आणि 6 चेंडूंमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 6वा सामना. चे सर्व सामने खऱ्या अर्थानं वेळेवरती पूर्ण झाल्यात. या 10 संघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वेळेवरती उपस्थित झाले, वेळेवरती सामने त्यांनी पूर्ण केल्यात. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि शॉर्ट बॉलवरती विकेट मिळेल. फलंदाज सागर आपल्या उंचीचा फायदा घेता आलेला नाहीये सागरला, कारण सातत्याने त्याच्या विरोधामध्ये शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी गोलंदाजांनी केलाय. इथे सुद्धा अक्षयने शॉर्ट बॉलचा वापर केला होता आणि या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळाली. सहा धक्के आतापर्यंत लागल्यात सिद्धिविनायक नगावी टीमला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले अक्षयने. नवीन फलंदाज जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 8व्या क्रमांकावरती 18 फलकावरती लागल्या गेल्यात. बॅटिंग मध्ये संघर्ष करत असताना फलंदाजीमध्ये आपण पाहतोय या फलंदाजांना जे फ्रंट लाईन बॅटर होते त्यांनी पूर्णपणे नाराज केलं. त्यानंतर अडचणीमधून बाहेर निघता आलेला नाहीये सिद्धिविनायक नगावी टीमला. अक्षय पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिडविकेटला आशिष ताडकीने येतोय. या टीम मधील एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर डीप मिडविकेटला टिपलाय झेल. संपलाय फलंदाज जिग्नेशचा खेळ. 7वा धक्का. नवीन बॅटर विलेश मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 7 धक्के 4 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय, परंतु या बॉलिंग अटॅकने खऱ्या अर्थानं आज प्रभावित करणारा मारा दाखवलाय. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स चारी गोलंदाजांनी दाखवलाय. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं स्वागतला 3 विकेट तिथे मिळाले स्वागतला. त्यानंतर आशिषने पूर्णपणे इकॉनॉमी जी होती ती मेंटेन करण्याचं काम केलं. फक्त 4 धावा तिथे खर्च केल्या आणि कल्पेशची जी कामगिरी होती ती जबरदस्त होती. मॅचलेस परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवला. अतुलनीय कामगिरी गोलंदाजांची आपण पाहिले या इनिंगमध्ये. बाउन्सरचा प्रयत्न होता, चांगला ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी उत्सुकता वाढलंय डगआउटमधून. विलेशकडून या ठिकाणी अभिलाषा असणार आहेत. अक्षयवरती प्रहार करावे लागणार आहेत येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि मागचे 4ही बॉल विविधतेने या ठिकाणी टाकले गेलेत. प्रत्येक बॉलवरती एक नाविन्य आपण पाहिले. लेग कटर मागचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या टीमकडे कटर्स गोलंदाजांचा या ठिकाणी ज्या पद्धतीने वापर केला गेलाय संपूर्ण इनिंगमध्ये. इथे चेंडूला फक्त दिशा दिली गेली. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल सरळ लॉंग स्टॉपला निघून जाईल. अमितचे प्रयत्न त्या ठिकाणी अपयशी ठरतील आणि 5व्या बॉलवरती आलाय चौकार. 22 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. 22 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 22 धावा फलकावरती लागल्यात. 22 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. अक्षयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या सुद्धा गोलंदाजाने या ठिकाणी प्रभावी केल्या. पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी नाराजी त्याने दाखवले होते, परंतु इथे ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स दाखवला 99% डेडिकेशन कसं द्यावं डाऊनफॉल आल्यानंतर त्याने या ठिकाणी चांगलं उदाहरण दिलं गेलं. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 25 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 25 टू विन असेल. 25 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस रेडी दोन्ही टीमचे कॅप्टन प्रवीण इलेव्हन विलंगी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान चटाले. एक बिग फाईट चांगली बॅटल तिथे सुद्धा आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस रेडी.
चला दोन्ही संघांची करण्यात जरा टॉससाठी या. प्रवीण 11 विलंगी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना तोंडात करत असताना जयनुमान सटाले संघाला आपण पाहतोय. आदरणीय प्रवीणजी भोईर सर आपण पाहतोय त्यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांची सुद्धा मेहनत अफाट राहिले रॉकी ग्रुप चषक 2026 साठी. प्रवीणजी भोईर सरांच्या शुभ असे करूया टॉस. जयनुमान सटाले संघाचा कॅप्टन आणि प्रवीण 11 विलंगी टीमचे कॅप्टन सर टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. प्रवीणजी भोईर सरांचे शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस आपण करतोय प्रवीणजी भोईर सरांचे शुभ असे. एका बाजूला मनीष आणि हार्दिक दोन्ही टीमचे कॅप्टन चॉईस केलं जाईल. मनीष या ठिकाणी कॉल करतील. जयनुमान सटाले संघाचा कॉल असेल. रॉकी ग्रुप असं कॉल या ठिकाणी केला गेला आणि रॉकी ग्रुप आलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती असताना पण व्हायचंय. मनीष टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅच मध्ये? टॉस इम्पॉर्टंट होता. आम्हाला बॉलिंग फर्स्ट करायची पहिले. बॉलिंग फर्स्ट करत असताना मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. या मॅचमध्ये सुद्धा तीच अपेक्षाच्या 4 गोलंदाजांकडून असणार आहे. हो. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? बदले बदलर म्हणजे काय, पालघर जिल्ह्यामध्ये नंबर 1 आणि आता महाराष्ट्रात पण नाव चाललेलं आहे रॉकी ग्रुप. आणि सर्व इकडे रॉकी ग्रुपच आज 11 दिवस सर्वांच्या गुगल यूट्यूबला पण सर्वांच्या मोबाईलमध्ये ट्रेनमध्ये प्रवेश करताना पण फक्त रॉकी ग्रुपच दिसते. नक्कीच चांगला कॉम्प्लिमेंट्स या ठिकाणी दिल्या गेला. हार्दिक टॉस जिंकला असेल तर तुमचा डिसिजन काय असतं? नक्की क्षेत्ररक्षक केलं असतं. तर मनाविरुद्ध बॅटिंग करायचे. मागील सामन्यामध्ये सुद्धा बॅटिंग करत असताना चांगल्या धावा तुम्ही उभारल्या होत्या. तर बॅटिंग साईड बद्दल काय म्हणाल? ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये तुम्ही परफॉर्मन्स दाखवलाय. नक्कीच चांगला करण्याचा प्रयत्न करू या मॅचला सुद्धा आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि शुभम बद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीनं विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅटमध्ये तो चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. खूप चांगलं केलं त्याने. आजच्या दिवसात तरी खूप चांगलं केलं त्याने. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय. जयनुमान सटाले संघाने आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर, पालघर भूषण. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. रॉकी ग्रुप चषक आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा सलग दुसरा दिवस. आज अतिशय सुंदर फॉर्मॅट. 10 टीम आणि 10 टीम्स मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने लढती पाहायला मिळाल्या. दुसऱ्या राऊंडची दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतायत. आई माऊली डोंगरे. एकंदरीत टार्गेट सेट केले गेले ते 25 धावांचं. 25 रन्स टू विन. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ द बोथ टीम. सागरचा पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. फिल्डर त्या ठिकाणी शॉट थर्ड मॅनला आहेत. 1 रन मेल ऑफ द मार्क. अमितच्या बॅटमधून 1 रन येत असताना आपण पाहतायत. अक्षय आणि अमित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आशिषला मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर ज्याने डेडिकेट केली आणि खऱ्या अर्थानं थोडंसं कुठेतरी उत्स्फूर्त मिळाला असेल अमितला की माझ्यावर जबाबदारी जरूर टाकली गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे अक्षयच्या बॅटमधून. क्लास स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत उंची अप्रतिम गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. उंच सकल बांध्याचा. परंतु लाईन थोडीशी यावेळेला खराब पाहायला मिळाली. लाईन अँड लेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट. परंतु ते काही दिसले नाही या बॉलवर. अप्रतिम खेचून मारलाय. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत षटकार.
11 रन झालेत. काही जबरदस्त या वेळेला अप्रतिम आक्रमकता सिद्ध केले. अक्षयने इरादे पक्के स्पष्ट केलेत. लवकरात लवकर मॅच संपवण्याचा यावेळेला इरादा आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. बॉल फेकून झाले ते 3. रियांश पाटील यांचं षटकाराने स्वागत केले गेले यांच्या व्यासपीठावर. स्वतः एज अ कॅप्टन यावेळेला इनसाइड आउटचा फटका क्लास दर्शवणारा हा खणखणीत चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. अक्षय आता थांबणार नाहीये. यावेळेला म्हणतो इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 15 वर जाऊन पोहोचले गेले. 1464. काय आकडे यावेळेला पाहायला मिळतात. आदित्य पाटीलने सजवलेत स्कोर कार्डवर. उलटॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. कॅच होईल का नाही. परिपूर्ण आपण पाहताय थोडेसे खांदे झुकलेले दिसत आहेत सिद्धिविनायक नगावे या टीमचे. आई माऊली डोंगरे टीम एका साईडला आपण पाहतायत. विजयी संघ झाला. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्यात यंगस्टर माकणे टीम. रोहन कदम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच आई माऊली डोंगरे या टीमच्या बॅटरला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल अमितच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. गेल्या मॅच मध्ये सागर जो हिरो ठरला गेला होता. अतिशय चांगली गोलंदाजी करत 3 विकेट्स त्याने मिळवले होते. निर्धाव षटक, विकेट मेडनवर फेकण्याचा मान मिळवला या वहिल्या सामन्यांमध्ये. परंतु इथून जर आपण पाहिलं तर हे महाग षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहत आहेत. 17 धावांचं पहिलं षटक पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या 17. नो लॉस. ग्रामीण क्रिकेटच्या प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या शिरपेचात तुरा रोवणारी ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली दूरदृष्टी या स्पर्धेची. त्यामध्ये चांगलं मैदान हवं तसं मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळतं. कारण प्रत्येक खेळाडूची इच्छा असते जेव्हा मोठी स्पर्धा असते त्यावेळेला त्यांचं नियोजन कसं आहे, आयोजन कसं आहे. परंतु प्रवेश फी कितीही असल्यानंतर तिथे खेळण्याची इच्छाशक्ती ते प्रगट करतात आणि त्यामधली ही स्पर्धा एक आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचं नाव गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांमध्ये ओठांमध्ये आहे. ऑन साईडला पूल केलंय. फटका तर छान आहे परंतु उशीर झाला यावेळेला. जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि सरळ चेंडू निघून जाईल. अमितच्या बॅटमधून येईल हा चौकार. गुड शॉट. चांगली बॅटिंग सुरू आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. 21 धावा. वेगवेगळे फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. 10 तारखेला ऑल इंडिया ओपन खुला गट आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. सकारात्मक दृष्टिकोन. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 23 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2. आज यंगस्टार चषक माकणे जर क्वालिफाय झाला आजच्या दिवसामध्ये टॉप 10 मध्ये त्यांनी प्रवेश केला तर घरत किचन भुजिंग सेंटर यांच्या माध्यमातून 5 किलो भुजिंग तुम्हाला मात्र दिली जाईल. मंगलदाजी गरज साहेब यांच्या माध्यमातून क्वालिफाय व्हायला लागेल तरच मात्र त्या बक्षिसांचे पात्र ठरतील. हा बॉल अगदी यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. खेळपट्टी पहा. जबरदस्त समान न्याय देणारी खेळपट्टी आहे. कालच्या दिवसात 123 धावा. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर जवळजवळ 90 धावांपर्यंत 91 धावांपर्यंत मजल सुद्धा मारली गेली होती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच ही खेळपट्टी कधी फलंदाजाला साथ देते कधी गोलंदाजाला साथ. आणि या चौकाराने विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन आई माऊली डोंगरे टीम. अक्षय याने एक षटकार मारल्याबद्दल रोहन कदम यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत.